आज आपण तांदळाची खीर पाहणार आहोत. वा काय बघितलं, सुरेख दिसते, जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच जबरदस्त टेस्टी आपण ही अशी तांदळाची खीर बनवणार आहोत. कमी साहित्यही लागतं आणि झटपट तयार होते. एकदम मलाईदार, क्रीमी, रिच, टेस्टी अशी ही दाटसर तांदळाची खीर एकदा नक्की बनवून पहा. खूप जबरदस्त लागते. आपण शेवयांची खीर नेहमीच बनवतो, पण या पितृपक्षामध्ये ही दाटसर अशी रिच मलाईदार तांदळाची खीर बनवून पहा. अगदी नेहमी याच पद्धतीने बनवाल, कारण यामध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या फॉलो करून तुम्ही जर ही खीर बनवलात ना, तर जबरदस्त टेस्टी होणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे पहा. घ्यायचे आहेत तांदूळ. तर इथे मी ना 3 चमचे छोटे जे कांदा पोहे खाण्याचे चमचे असतात ना, ते 3 चमचे हे आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही आंबेमोहर नाही तर मग बासमती तुकडा कुठले जे सुवासिक तांदूळ असतात ते घेऊ शकता. याने एक तर खिरीला टेस्ट छान येते आणि सुगंधही खूप सुंदर येतो. आता हे तांदूळ आपल्याला भिजत वगैरे ठेवायचे नाहीत, फक्त धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ बघा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही थोडीशी अशी रवाळ अशी वाटून घेणार आहोत. एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडंसं रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. जास्त जाडही नको आहे आपल्याला आणि जास्त पातळही नाही. तसेही तांदूळ बारीकच असतात, पण थोडंसं वाटून घेतल्यामुळे काय होतं, जी खीर आहे ना एकदम दाटसर होते आणि कमी वेळामध्ये तयार होते. आता तांदूळ वाटून झाल्यानंतर इथे बघा पॅनमध्ये मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध, म्हणजे 500 ml दूध. आता दुधाला आपण चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. गॅस केला आहे मीडियमवरती आणि हे दूध ना सतत मिक्स करत राहायचं आहे बरं का. कारण काय होईल माहिती आहे, खाली एक तर तळाला दूध लागू शकतं आणि बाजूबाजूने जे जमा होते ना मलाई, तीही आपल्याला यामध्ये घालत राहायची काढून काढून. म्हणजे काय होतं, आपली जी खीर आहे ना मस्त अशी मलाईदार होते, जबरदस्त टेस्टी होते. त्यामुळे आता फक्त गॅस मीडियम करून मी याला उकळी काढून घेते. त्यानंतर मी यामध्ये ना उकळी येईपर्यंत घालते केशर. थोडीशी केसर घातल्यामुळे काय होतं, खिरीला सुगंध तर सुंदर येतो, टेस्टी येते आणि ना कलरही मस्त हलकासा असा पिवळसर येतो ना, जो छान दिसतो. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. याऐवजी तुम्ही वेलची पावडर घालू, फक्त वेलची पावडरही घालून बनवू शकता. तर आता बघा दूध घालून दुधाला थोडंसं हलकासं गरम झाल्यानंतर यामध्ये मी घालते काही ड्रायफ्रूट्स. तुम्ही जे आवडतात तुम्हाला ते घालू शकता. थोडंसं आपण या दुधाबरोबरच हे ड्रायफ्रूट्सही शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता आता हलकी हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता गॅस मी केला आहे कमी, कारण पटकन दूध वरती येऊ शकतं ना. आणि यामध्ये आता घालूया आपण हे तांदूळ जे वाटून ठेवले होते. तर सर्व तांदूळ आपण घालून घ्यायचे आहेत आणि पटकन मिक्स करायचं आहे, कारण तांदूळ ही खाली पटापट मिक्स केले ना की एक समान शिजतात, नाही तर ते खाली लागू शकतात. त्यामुळे सतत आपल्याला हे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे, लक्षात ठेवा. आणि गॅस फक्त लोपेक्षा थोडासा जास्त ठेवायचा. म्हणजे काय होतं, तांदूळ जे आहेत व्यवस्थित शिजले जातात. जर गॅस फास्ट ठेवला तर एक तर दूध बाहेर येऊ शकतं आणि दुसरं तांदूळ कच्चा राहू शकतो. त्यामुळे आपण वाटूनही घेतलेलं आहे, त्यामुळे लवकरही शिजतो. फक्त हे तुम्हाला मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं. आणि बघा बाजूने जी मलाई जमा होते ना, ती फक्त यामध्ये मिक्स करत राहायची, लक्षात ठेवा. यामुळेच खीर जी आहे दाटसर क्रीमी अशी मलाईदार होते. तर आणि यामध्ये आता घालूया आपण साखर. तर साखर मी इथे अर्धा कप छोटा घेतलेला आहे. चमच्याने मोजलात ना तर 4 ते 5 चमचे साखर इथे आहे. जो आपण तांदूळ घेतला त्याच कपाने चमच्याने 4 ते 5 चमचे तांदूळ घालायचे. आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता. ते बघा मस्त उकळी येत चाललेली आहे आणि खीर पहिल्यापेक्षा दाटसर होत चाललेली आहे. कारण जसं जसं तांदूळ शिजत जाईल तसं तसं हे जे आहे खीर दाटसर होत जाईल. आणि 2 ते 3 चमचे तांदूळ बस होतात. जास्त तांदूळ घेतलात ना तर एकदम घट्ट खीर होईल आणि जी खाण्याला मजा नाही येणार. कारण थोडंसं हलकीशी पातळ खीर असेल ना, म्हणजे एकदम ही पातळ नाही, दाटसर अशीच, पण त्यात एकदम घट्ट गोळ्यासारखी होईल. त्यामुळे 3 चमचे अर्धा लिटर दुधाला बस होतात. तर बघा मस्त उकळी आलेली आहे, तांदूळही छान शिजलेला आहे. फक्त मध्ये मध्ये आपण हे मिक्स करत राहायचं. आता मग यामध्ये मी घालते वेलची पावडर. केशरी घातलेलं आहे, पण थोडंसं वेलची पावडर घातली ना की सुगंध खूप सुंदर येतो. मिक्स करून घ्यायची आहे आणि सांगते त्याप्रमाणे दाटसर अशी मलाईदार आपली जी आहे खीर तयार होते. पण आपल्या खिरीला ना एक असं रिच टेस्ट, असं क्रीमीनेसपणा येण्यासाठी यामध्ये मी ना घालणार आहे
दुधाची पावडर, मिल्क पावडर, हे असे 10 रुपयाला जे छोटे पॅकेट येतात ना रेडीमेड, ते कुठल्याही दुकानात तुम्हाला सहज मिळतील. त्यामध्ये एक पॅकेट घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी जे तुम्हाला आवडतं ते मिक्स करा. गुठळा काढून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये गुठळा राहिला नाही पाहिजे. आणि ते मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायची. यामुळे खीर आहे ना ती छान दाटसरही होते आणि टेस्टी होते तयार. तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा, खूपच आवडेल तुम्हालाही. आणि मला तुम्ही स्वतःहून कमेंट्समध्ये सांगाल की ही तुम्हाला खीरीची रेसिपी कशी वाटली. कारण छान छान रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती आधीच अपलोड आहेत, ज्याही तुम्ही पाहू शकता. तर आता चेक करूया बघा. तांदूळ आपला मस्त शिजला गेलेला आहे. बारीक वाटून घेतला आहे तरी पण थोडासा दाणेदारपणा त्याला आहे. त्यामुळे मस्त अशी क्रीमी टेस्टी मलाईदार अशी आपली खीर झाली आहे तयार. जास्त शिजवायची नाही बघा, इतपत अशी घट्टसर असली पाहिजे. आणि कारण खीर जी आहे ना थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. त्यामुळे या स्टेजला आता आपण गॅस करूया बंद. जास्त 10 मिनटामध्ये तुमची खीर तयार होते. तरी बघा खीर मी काढून घेतलेली आहे. वरून थोडेसे ना ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत, मस्त दिसतात वरून लावल्यानंतर. थोडासा केशर आणि सर्व करा. गरमागरम अशी ही तांदळाची खीर. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका हां तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जी बेल आयकॉन असतं ना त्यावरतीही क्लिक करा. आणि म्हणजे काय होईल, माझ्या ज्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन आहे ना तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तर ही बनवा चांगली अशी मलाईदार खीर आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत.